अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बंद करा की कुठली हे अनुतापाचे ज्वाली देह बुद्धी अविदी वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंतावडून निज शांती वरले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया तारा तारक तू सकळांचा जीव सोयरा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला. जगद उद्धारा लागी उपाय सुचविला निंद करून जनांचा संध्य नरशिला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीव सोयरा. 13 दिवस वया उडकी कोरड्याची काढून बॉक्स चालू करा की ते बंद करा की महिमा करता बॉक्स चालू आहे. अपार कविता शक्ती मिरवणी हलो की बदलती जनलोकी. जय जयाजी सद्गुरु चालू आहे? स्वामी तुकया दातारा बॉक्स चालू आहे काय? तारक तू सकळांचा बॉक्स चालू आहे का म्हणतो? चालू आहे का म्हणजे बाळदेवी श्री हरी भेटला विधीचा जनिता तुझी आठवा हे बंद त्याच्यामुळे पण काय झालं? बायडी बंद करा, बायड्या बंद करा, बायड्या बंद करा. जय सद्गुरु स्वामी त्याच्यामुळे प्रयाण काली देवी विमान पाठविले कधीच्या मानव देह घेऊन निज धामा गेले निरामने सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीव सोयरा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली अनुतापाचे ज्वाली देव बुद्धी हवेली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीव सोयरा. शिवे करता निवडलेला हा अभंग नाम संत निळोबाराय यांनी जगद्गुरु श्री तुकोबारायांची आरती लिहिलेली आहे आणि त्या आरती प्रकरणातला हा अभंग. आणि याच्यातून जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या एकंदर त्यांच्या कार्याचा आढावा प्रकट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हरिभक्तीपरायण जोशीलकर मामा आणि त्यांचा परिवार यांच्यावरती एक काम करा ते बालदेवडी करतात बघा. एक दिवशी सत्संग नामोत्सव संपन्न होत असतो. याही वर्षी त्यांनी तो आयोजित केलेला आहे. आणि त्यातला दुसरा योग असा की जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आपल्या संप्रदायामध्ये एक वर्षभर तुकोबारायांच्या कार्याचा गौरव होत आहे. तोही आपण सर्वजण करीत आहोत. त्यातला एक भाग म्हणून आपण मागच्या 8 दिवसापूर्वी
त्याच्यात या आरतीवरती काही चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न केला. तू पण राहत नाही सोडते. पण पहिल्या चरणाच्या पुढे आपण जाऊ काही शकलो नाही. बरं, झालं तुझं कॉलेज? 5 चरण आहेत. तेव्हा आमच्या निवृत्ती महाराजांनी जाहीर केलं, पुढचं चरण खानापूरला ऐकायला मिळेल. आता जाहीर केले म्हटल्यानंतर बोलायलाच पाहिजे ना. गपचूप असतं तर थांबवलं असतं. कारण ते विस्ताराने केलेलं वर्णन आहे. कारण संपूर्ण तुकोबारांच्या जीवनपटाचा विचार, बारीक सारीक गोष्टीचा विचार महाराजांनी प्रगट केलेला आहे. बरं का, अगदी सूत्र रूपामध्ये केलेलं वर्णन आहे, पण विस्तार त्याचा फार आहे. तेवढा आपल्याकडे वेळ नाही आणि तेवढी आपली मतीही नाही. बरं का, 2 गोष्टी लागतात. खाणाऱ्याने, यजमानाने जरी चांगले पदार्थ केले तरी पचवण्याची शक्ती पाहिजे ना. पचवण्याची शक्ती पाहिजे. तसं संतांनी वाङ्मय निर्माण केलेलं आहे, तेवढी सांगण्याची शक्ती आपल्याजवळ पाहिजे. तेवढी शक्ती आपल्याकडे नाही आहे. पण काही यथामती चिंतन करण्याचा थोडासा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. कारण संत जीवन आहे, संतांचं चरित्र आहे आणि ते अलौकिक चरित्र आहे. बरं का, ज्यांचं जीवनच अलौकिक होतं, आम्ही तुम्ही लौकिकामध्ये वावरणारे, आपण त्यांचं काय वर्णन करणार. किंबहुना त्या संतांचं चरित्र वर्णन करण्याकरता तसा चरित्र संपन्न संतच पाहिजे. बरं का, चरित्र संपन्न नाम चारित्र्य संपन्न. तेव्हा निळोबांनीही केलेलं वर्णन आहे, अतिशय महनीय स्वरूपाचं वर्णन आहे. किंबहुना ते इतकं महनीय स्वरूपाचं वर्णन आहे की ते ऐकत असताना ऐकणाऱ्याच्या मनाला बोध करणारे शब्द आहेत. बरं का, मनाला बोध करणारे शब्द आहेत. एक मनामध्ये काहीतरी प्रेरणा देण्याचं सामर्थ्य त्यांच्या चरित्रामध्ये आहे. बरं का, पूर्वीच्या काळामध्ये जी थोर थोर मंडळी जी घडली ती चरित्रातून घडली. बरं का, चरित्रातून घडली. एखाद्याच्या कानावरती एखाद्याचं चरित्र जर सांगितलं तर ऐकणाऱ्याच्या मनावरती त्याचा परिणाम व्हायचा. बरं का, म्हणून पूर्वीच्या काळामध्ये घरातली वडीलधारी मंडळी आपल्या नातवाला, आजी असेल आपल्या नातवाला, अशा काल्पनिक गोष्टी सांगत नव्हत्या. बरं का, चरित्र सांगायचे आणि त्या चरित्राचा बोध त्या मुलांच्या मनावरती व्हायचा. आता सांगायला कोणाला वेळ नाही आणि ऐकायला पण वेळ नाही. बरं का, पण एक विशेष घडलं, त्यातून अनेक चरित्र संपन्न, चारित्र्य संपन्न माणसं निर्माण झाली. लक्षात ठेवा, चारित्र्य संपन्न माणसं निर्माण झाली. दुसरा भाव असा आहे, ज्या अर्थी निळोबाऱ्यांनी जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे, तर ते करण्याच्या मागं काहीतरी हेतू असला पाहिजे. बरं का, काही हेतू असला पाहिजे. त्यांनी युगाचा विचार केलेला आहे. युगाचा विचार केला म्हणजे कलियुग आहे. सर्व युगाच्या मानाने कलियुग थोडस जगण्याकरता कठीण आहे. बरं का, बरीच कारण या कलियुगामध्ये सांगितलेली आहेत. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. कलियुगामध्ये तर्क वितर्क करण्याची बुद्धी अधिक आहे.
आणि कलियुगामध्ये ग्रहण करण्याची सुद्धा योग्यता कमीच आहे बरं का. काय बोटावर म्हणण्यासारखी मंडळी आहेत. पण एक मात्र साधू संतांनी विचार केलेला आहे, त्या कलियुगामध्ये समाजावरती काही परिवर्तन जर घडायचं असेल तर साधूच्या जीवनाचाच परिणाम होईल बरं का. साधूच्याच जीवनातून समाज घडेल आणि साधूच्याच जीवनातून समाज घडेल हे समाजाला विचारांनी पटवून दिलेलं आहे. नुसतं पटवून दिलं नाही, निश्चयात्मक सांगितलं, बाबांनो ह्या कलियुगामध्ये जर तुम्हाला खरंच मानायचं असेल तर देवापेक्षा साधूंना माना. साधूंना माना बरं का. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये विचारापेक्षा आचारालाच फार महत्व आहे बरं का. हा विचाराचा प्रभाव कलियुगामध्ये होणार नाही. प्रभाव झाला तर ज्यांचा आचार शुद्ध आहे त्यांचाच प्रभाव होईल. त्या अर्थी हे नामदेव महाराज वर्णन करतात. त्या अर्थी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, काल जाना, आज जाना, उद्या जाना. सकाळ संध्याकाळ दुपार. काल म्हणजे भूतकाळ, आताचा म्हणजे वर्तमान काळ आणि पुढचा म्हणजे भविष्य काळ. हा तिन्ही कालामध्ये या युगामध्ये साधूचंच जीवन थोर आहे बरं का. म्हणून ज्ञानोबरांचं वर्णन करताना नाथ महाराजांनी वर्णन केले, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतीची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. निष्कलंका म्हणून त्यांच्या
ज्ञानेश्वरीचा प्रभाव, ज्यांचं जीवन निष्कलंक आहे, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय जर आपण त्या वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर तो आपल्या जीवनामध्ये काहीतरी दिशा देईल बरं. पण त्यांच्या जीवनामध्ये त्याच्या मागे असलेली आचार शक्ती आहे. म्हणून साधूचं जीवन या कलियुगामध्ये थोर आहे. कोणाला तरी साधू म्हणत नाही. कपड्याचा रंग बदलले की साधू होत नाही बरं का. जे कारंजले गांजले, 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 कारंजले साधू कावा साधू थोर जाना साधू थोर जाना. कलियुगी वर्णन केलेलं आहे. पूर्ण अभंग पाण्यासारखा आहे. बंद करा का बंद करा. आणि हा सर्व गोष्टीचा विचार करून संत निळोबारांना वाटलं आपण अशा साधूचंच जीवन समाजाच्या समोर ठेवावं. अगदी बोलायचं ठरलं तर सारासार विचार करून सारासार विचार करून
पण देवाच्या चरित्राचं वर्णन करण्यापेक्षा साधूच्या चरित्राचं वर्णन करावं. का करावं? यद्यपि त्या चरित्रातला बारकावा सांगितलेला आहे. देवाच्या चरित्राच्या वर्णनाने आपलं जीवन शुद्ध होतं. तसं संतांच्याही चरित्राच्या वर्णनाने जीवन शुद्ध होतं, पण ते आचरणीय आहे बरं का, आचरणीय आहे. देवाचं चरित्र असेल, संतांचं चरित्र असेल, उभय चरित्राचा विचार केला तर वर्णन करण्याने दोष जातात. तयाच्या चिंतनी करतील दोष, पण त्याच्यापेक्षा विशेषत्व देवाच्या चरित्रापेक्षा संतांच्या चरित्राचं जर चिंतन करायचं ठरलं ते अनुकरणीय आहे. आज समाजाच्या दृष्टीने अतिशय हा महत्वाचा विचार आहे. समाजात बदल व्हावा असं जर वाटत असेल तर एक आपल्या डोळ्यासमोर अनुकरणीय जीवन असेल तर समाजाचं परिवर्तन होतं. बाकी कशाने परिवर्तन होत नाही बरं का. बाकी कशामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्यच नाही आहे. पण जीवन जगत असताना आपल्या डोळ्यासमोर असं थोर पुरुषाचं जीवन जर असेल तर आपल्याला त्या चापुरीतून जीवन जगता येतं बरं का. निरीक्षण करा आपल्या आपल्या जीवनाचं प्रत्येकाने. घरामध्ये जी लहान लहान मुलं आहेत त्यांना काही शिकवावं लागत नाही बरं का. अनुकरण आपलं बघून ती शिकतात, आपलं बघून शिकतात. म्हणून घरातल्या लोकांवरती फार मोठी जबाबदारी आहे. घरातल्या माणसावरती चांगला परिणाम व्हावा असं जर वाटत असेल तर घरात चांगलं वागायला शिकलं पाहिजे. घरात चांगलं वागायला शिकलं पाहिजे बरं. आमचं उलट आहे. आम्ही बाहेर चांगलं वागतोय आणि घरात जसं जमेल तसं बरं का. परिवर्तन करण्याचं सामर्थ्य आहे. बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार त्याचा सखोल अभ्यास करा. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, जगाच्या पाठीवरती शिव्या शिकवण्याची शाळा कुठेही नाही बरं का. मग शिव्या देणारा पहिला गुरु जर कोण असेल तर आई आणि बाप. आई आणि बाप तिथूनच सुरुवात होते बरं का शिव्यांची. बाहेर ओव्या शिकवल्या जातात आणि घरात शिव्या शिकल्या जातात. काही न करता वडील जे जे करते जे जे करतील तशी मुलं वागतात. लक्षात ठेवा. म्हणजे या जगामध्ये आज वडील कोण आहे? तो संत आहे. संत जगामध्ये वडील कोण आहेत? संत आहे. ते जगाचे वडील आहेत. तुम्ही संत माय बाप कृपा
पाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. वडील ही संज्ञा समाजामध्ये दिली जाते. जे आचारनिष्ठ आहेत किंबहुना आचार आणि विचार यांचा समन्वय ज्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो त्यांना वडील म्हणावं. केवळ जन्म देतात तेवढ्यावरती वडील म्हणून चालत नाही. मग त्या क्षेत्रातले ते वडील संतांच्या जीवनाकडे पाहिले तर जगाच्या दृष्टीने संत जगाकरता आदर्श आहेत बरं का. व्यापाऱ्याला वाटलं व्यापार कसा करावा, तुकोबर यांच्याकडे पहा. शेतकऱ्यांना वाटलं शेती कशी करावी, तुकोबर यांच्याकडे पहा. दिवाळं निघाल्यानंतर कसं जगावं, तुकोबर यांच्याकडे पहा. किती बायको बोलणारी भेटली तरी तुकोबर यांच्याकडे बघून जगा. प्रत्येक क्षेत्र आहे बरं का. कोणत्या क्षेत्रातून तुम्ही तुकोबरांच्या जीवनाकडे पहा. आदर्शच जीवन आहे, आदर्श जीवन. आणि असं आदर्श जीवन हे जगले, कसे जगले, त्या जगण्यामध्ये काय विशेषता होती ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. उत्तरदार सहित याचा थोडासा आपण विचार केलेला आहे. आणखी थोडासा करून मी प्रस्तावना थोडीशी आवर्ती घेतली. मला प्रस्तावनेमध्ये फार रस आहे बरं का. आणखी प्रस्तावना वाढत तर आपलं आणखी चिंतन होणार नाही. कारण अभंगाचा काय अर्थ बदलता येत नाही, पण अभंगामध्ये काय सांगितले हे भूमिका मांडण्याकरता प्रत्येक वेळी वेगळे पण मांडता येतं बरं का. म्हणून पहिल्या चरणामध्ये महाराज वर्णन करतायत, निळवराय वर्णन करतात. महाराज म्हणतात बघा तुकोबरांच्या जीवनाकडे, प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिले. तुकोबरांचा प्रपंच बघा, आमचा आणि तुकोबरांचा प्रपंच काय फरक होता का? काही फरक नाही, काहीच फरक नाही. लक्षात ठेवा.
आमच्या सारखाच तुकोबऱ्यांचा प्रपंच होता, त्याच्याही पेक्षा पलीकडचा होता हो. बिकट. पण अशाही अवस्थेमध्ये त्या प्रपंचामध्ये कसं राहावं, जेणेकरून प्रपंच करत असताना प्रपंच करणाऱ्याचं धैर्य कधी खचित होऊ नये बरं का. धैर्य कधी खचित होऊ नये. कोणतंही लक्षात ठेवा. धैर्य म्हणजेच माणसाच्या जीवनातलं एक फार महत्वाचं स्थान आहे. वाजवणारा बसला, वाजवणाऱ्याचं धैर्य गेलं तर म्हणणाऱ्याचं, सांगणाऱ्याचं, पोहणाऱ्याचं, गाडी चालवणाऱ्याचं, स्वयंपाक करणाऱ्याचं धैर्य कुठं जाता कामा नये बरं का. धैर्यावरती जीवन आहे. आज प्रपंच प्रत्येकाच्या वाट्याला आलेला आहे. प्रपंच प्रत्येकाच्या वाट्याला आलेला आहे. आणि तो आलेला आहे म्हणजे आपणच निर्माण केलेला आहे. कुणी तिसऱ्यांनी निर्माण केलेला नाही, आपणच तो निर्माण केलाय. तो आपल्याच वाट्याला आलाय, आपणच निर्माण केलेला आपल्याच वाट्याला आलाय. तर तुकोबराय म्हणतात मुकाट्याने भोगा. मुकाट्याने भोगा. भोगण्याशिवाय पर्याय नाही. भोगे रोगा जोडून या देवानिका, भोगे रोगा जोडून या देवानिका, आरोग्य भोगा आता सकाळपासून, आरोग्य भोगा आता सकाळपासून, भोगा आता सकाळपासून. फक्त मला तू सहाय्य कर. आता माझं सहाय्य. प्रपंचातले लोक प्रपंचाला सहाय्य करणं हा भाग वेगळा. हा भोगण्याकरता जे अंतकरणाचं धैर्य लागतं ते कोणीही देऊ शकत नाही. एक देवच देऊ शकतो बरं. ते भोगावं लागतं. नंतर प्रपंचाच्या संबंधाने जागोजागी तुकोबाऱ्यांनी जवळच्या लोकाला जवळ केलं नाही, देवाला जवळ केले. प्रपंच प्रपंचाचा संबंध आल्यानंतर पण तो आपल्याला भोगावा लागतो. आणि महाराज म्हणतात तो आम्ही भोगून संपवला. भोगून संपवला. प्रपंच रचना सर्वई भोगोली त्यागेली. भोगून त्यागेली बरं का. ते विनोदाने सांगितलं जातं बरं का. त्या चेंगट माणसाचं वर्णन करताना सांगितलं जातं. ते वैकुंठवासी खरपे गुरुजी सांगायचे. एक माणूस होता, फार चेंगट होता आणि तुपात पडली माशी. तुपामध्ये माशी पडली बरं का. आता ती तुपामध्ये माशी पडली. आता त्या माशीला लागलेलं तूप वाया जाणार म्हणून त्यांनी चांगली चुकून काढली बरं का. भोगोनी त्यागेली. एवढा संबंध सांगायचा. तिच्या पंखाला तिच्या पायाला हे लागलेलं तूप सुद्धा जाऊ नये वाया. भोगू बरं का.
तसं महाराज म्हणतात आमच्या वाट्याला आलेले प्रपंचामध्ये जे सगळे भोग आहेत ते आम्ही स्वीकारले, आनंदाने स्वीकारले. त्याचे आम्ही कुठेही कोणत्याही प्रकाराने कधीही आम्ही त्याचा तिरस्कार केलेला नाहीये. जे जे प्रसंग आमच्या जीवनामध्ये आले ते आम्ही अगदी आनंदाने स्वीकारले. महाराज आपण परवा चिंतन केलं. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातली श्रीमंती गेली आणि आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलं, पोटाची चिंता निर्माण झाली, तरी आम्ही कुठं गाजावाजा केला नाही. प्रारब्धेची भरे भोगोनी त्यागिली. प्रत्येक प्रसंग बघा, एखाद्याच्या पायाला करट करट व्हावं, करट त्याला किस्तूर म्हणतात, आणि ते जसं जसं ते पिकल तसं तसं ते ठणक जास्त देतं बरं का. त्यातला ठणक कमी होण्याकरता काय करावं लागतं, ते पिळून काढावं लागतं. पिळून काढावं लागतं. आपण काढलं तरी चालतं, आपल्याला नाही जमलं तर डॉक्टरकडे जावं लागतं. आपल्याच पायाला झालेलं करट ते एवढं ठणकतं, आपल्याला एवढं ठणकतं, झोप लागू देत नाही, विचार स्थिर ठेवू देत नाही. पण ते पिळून काढल्याशिवाय बरं होत नाही बरं का. पिळून काढल्याशिवाय बरं होत नाही. मग ते पिळून काढल्याशिवाय बरं होत नाही. मग पिळून काढत असताना एवढ्या वेदना होतात, एवढ्या वेदना होतात, त्या मुकाट्याने सहन करायच्या. भोगोनी त्या गेले. अशा प्रत्येक गोष्टीचा तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला बरं का. केला म्हणजे आपल्या जीवनामध्ये हीच अवस्था आहे. आपल्या जीवनामध्ये हीच अवस्था आहे. आपल्याला सुद्धा ते भोगावं लागणार आहे, नाकारता येणार नाही. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली, अनुतापाचे ज्वारी देह बुद्धी हविली. तुकोबारांनी प्रपंच केला. प्रपंच करत असताना तुकोबारांच्या जीवनामध्ये अनुताप निर्माण झाला. तुकोबाराय प्रपंचाच्या संबंधाने बोलून गेले. संसार तापे
करीता या सेवा कुटुंबाची. संसार करत असताना घरच्या कुटुंबाची सेवा करावी लागते बरं का. आणि ते करत असताना ताप येतो, जो लौकिक ताप येतो तो ताप नव्हे बरं. लौकिक ताप आल्यानंतर गोळीने जातो, गोळी खाल्ली की तो निघून जातो, पण तो ताप येतो तो अंतःकरणामध्ये येतो बरं का. आणि त्याचा परिणाम अशी अवस्था निर्माण होते की देवाला आठवावं लागतं. नवे त्या तापाचा परिणाम त्या संसाराविषयी, त्या प्रपंचाविषयी अनुताप जन्माला येतो बरं का. अनुताप जन्माला येतो. महाराज म्हणतात अनुतापाचे अनुताप रूपी वैराग्य असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो जसं शरीरामध्ये ताप आल्यानंतर शरीर तापतंय, लोक म्हणतात त्याचं अंग भाजालंय, तापाला अंग भाजालंय, मग का भाकरी भाजून घ्यायच्या. हा, शेजारी कोणी जर झोपला तर त्याला काय येतात, वापा येतात. जर शरीर तापल्यानंतर जर वापा येतात, अग्नी तापल्यानंतर, पाणी तापल्यानंतर वापा येतात, हा भाग वेगळा. पण शरीर तापल्यानंतर जशा वापा येतात तसं अनुताप निर्माण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या वापा, ज्वाला, ह्या संसाराला काय करतात, तो त्या तापाला त्या जाळतात बर का. तापाला त्या जातात असं वर्णन केले. तूप उष्ण आहे आणि मधही उष्ण आहे, दोन्ही उष्ण आहे बर का. पण काही आयुर्वेदामध्ये असं वर्णन केले, दोन गोष्टी उष्ण विषम प्रमाणात एकत्र घेतल्या तर त्या रोग घालवतात बर का. किंवा सम प्रमाणात, म्हणजे उष्ण 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 आणि थंड चालत नाही, उष्ण उष्ण दोन्ही एकत्र करायचं बरं का. पण त्याला गणित आहे, त्या गणिताप्रमाणे. तसं शरीरामध्ये आलेला ताप आणि निर्माण झालेलं वैराग्य दोन्ही त्याच्या ज्वाळा आहेत. आणि त्या दोन्ही ज्वाळा, अग्नीच्या ज्वाळा आणि सूर्याच्या ज्वाळा एकत्र केल्यानंतर दोन्ही एकच होतात बरं का. दोन्ही एकच होतात. तसं या संसारामध्ये काही असे प्रसंग येतात की मनुष्य त्याच्यामध्ये अशा स्थितीला जातो, त्याला काही सुचत नाही. पण त्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये सदसत विवेक जागा होतो, आणि सदसत विवेक जागा झाला की त्याच्यातून अनुताप येतो. सदसत विवेक नसेल तर पश्चाताप होतो, आणि सदसत विवेक असेल तर अनुताप येतो. फरक दोन्हीचा लक्षात ठेवा. हा, विवेकातून येतो त्याला म्हणतात अनुताप, आणि अविवेकातून येतो त्याला म्हणतात पश्चाताप. अविवेकातून आलेला पश्चाताप काही काल राहतो, आणि विवेकातून निर्माण झालेला अनुताप दीर्घ काल राहतो, आयुष्याला बदलून टाकतो. अनुतापाची ज्वाळी काय केलं, देहबुद्धी हवेली. त्याच्यामध्ये देहाविषयी असलेलं जे तादात्म्य होतं त्याच्यात हवन करून टाकलं, संबंधच ठेवला नाही, संबंधच. मग अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हवेली. आणि काय वैराग्य जीवनामध्ये असं, त्या वैराग्याविषयी निष्ठा प्रगटून दाखवली बरं का. वैराग्य निर्माण झाल्यानंतर ते वैराग्य टिकण्याकरता त्या वैराग्याविषयी काय लागते, निष्ठा लागते. निष्ठा लागते, लक्षात ठेवा. खरं तुकोबारांच्या जीवनामध्ये जर पाहायचं असं तर निळोबारा म्हणतात काय वैराग्याविषयी निष्ठा होती, तुम्ही पहा त्यांच्याकडे. निष्ठा बर का. म्हणजे काहीही झालं, कोणताही प्रसंग आला,
त्याला सोडायचं नाही, त्याला सोडायचं नाही. हा, असं वैराग्य कसं असू शकतं, त्या वैराग्याला कसं धरून ठेवावं. महाराज म्हणतात त्यांच्या जीवनाकडे पहा, काय वैराग्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये निष्ठा होती. जशी निळोबरांच्या जीवनामध्ये तुकोबरांविषयी निष्ठा होती, तशी महाराजांच्या जीवनामध्ये त्या वैराग्याविषयी निष्ठा होती. आणि जे निर्माण झालेलं आहे त्याच्याविषयी आदर बुद्धी राहावी लागते, आदर बुद्धी राहावी लागते. लक्षात ठेवा, आदर बुद्धी राहिली तर ते टिकत. आदर मृदंग आहे, या मृदंगातून आपल्याला 4 बोल वाजवायला येतात, याच्यातून आपण शिकलो. हा, अशी त्या मृदंगावरती निष्ठा पाहिजे. कुणाची? शिकणाऱ्याची, वाजवणाऱ्याची. वाजवणारे पकवास तिथंच टाकतायत, कणिक एकाने काढायची, गट्टे दुसऱ्याने काढायचे. ही पकवाजवाल्यांची निष्ठा. तुम्हाला पकवाजावरती निष्ठा काय बघायची असेल तर बोंद्रे महाराजांच्याकडे पहा. बोंद्रेवर निष्ठा. येताना त्याला आसन आणणार, त्याला पाणी आणणार, कणिक आणणार, पावडर आणणार, हातोडी आणणार. आम्ही इथून सांगतोय ओ पावडर आणा. हा, निष्ठा ठेवावं लागते. लक्षात ठेवा, साधन आहे. ज्या साधनावरती आपल्याला आनंद भोगायचा आहे त्याच्यावरती निष्ठा पाहिजे. लक्षात ठेवा, टाळ आहे, टाळावरती आपल्याला भजन करायचं आहे त्याच्यावरती निष्ठा पाहिजे. हा, तुकोबारायांनी विचार केला, जे वैराग्य, जे अनुताप आपल्या जीवनामध्ये निर्माण झाले सामान्य नाहीये. आता हेच आपल्याला हरी गुरु कृपेपर्यंत नेणार आहे. म्हणून त्यांनी त्या वैराग्यावरती निष्ठा कशी ठेवावी, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. आणखी काय पुढे केलं? अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. अहम आणि मम या 2 गोष्टीचा त्याग केला आणि शांतीचा स्वीकार केला. हा, या दोनाला त्यागल्याशिवाय शांतीला स्वीकारता येत नाही, स्वीकारता येत नाही. हा, लग्न करायचं आहे. लग्न करत असताना ती मुलगी लग्नाला तयार होत नाही किंवा मुलगा लग्नाला तयार होत नाही. का होत नाही? कोणावरती तरी प्रेम असते. आई बापांनी कुळाचार पाहून, गुणाचा विचार करून, कुळाचाराचा विचार करून ते लग्न ठरवलेलं आहे. हा, त्याचा जर स्वीकार करायचा असेल, वरायचा असेल तर ज्याच्यावरती प्रेम आहे ते टाकावं लागेल. आमचं प्रेम कशावरती आहे? देहावरती आहे. आणि ज्याचं देहावरती प्रेम आहे त्याला शांती स्वीकारत नाही. ते म्हणते त्याचं प्रेम टाका आणि मला द्या, तर मी तुमचा स्वीकार करेन. जे देह तादात्म्य टाकावं लागतं. लक्षात ठेवा, आणि देह तादात्म्य टाकल्यानंतरच शांतीला वरता येतं, तिचा स्वीकार करता येतो. अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. अशा त्या सद्गुरूंचा जय जयकार असो. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. जय जयाजी. जय जयकार कोणाचा करावा? अशांचा करावा, सद्गुरूंचा करावा. ते माझे सद्गुरू आहेत. जय जयाजी सद्गुरु ते स्वामी आहेत. स्वामी मध्ये त्यांनी सर्वांना आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. असे स्वामी आहेत. आणखी कसे आहेत ते? दातार आहेत, दाते आहेत. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. त्यांनी आतापर्यंत जगाला देण्याचंच काम केलं, दुसरं काही केलं नाही. नवे नवे तारक तू सकळांचा. सगळ्यांना ते तारण्या करता आलेत आणि ते जीवलग आहेत आणि जगाचे सोयरे आहेत.
ते माझी सोय रे सज्जन सांगाती. अहो त्यांनी वृक्षवल्लीवरती प्रेम केलं हो, वृक्षवल्लीवरती प्रेम केलं. त्या वृक्षाला वल्लीला काय म्हटले, हे आमचे कोण आहेत, सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती जन विजन झाले आम्हा. पट्टराणी बळी. काल जाताना एक ग्रस्त भेटले बसमध्ये. म्हणले तुम्ही कुठून कुठे गेलता, काय गेलता? आणि बोलता बोलता म्हणले महाराज याचा अर्थ काय हो, जन विजन झाले आम्हा. पट्टराणी बळी. हा, त्याला गाडीत बसल्या बसल्या सांगितलं. तो गाडीतून उतरताना म्हटला माझा जो भाग्य आहे म्हटला, माझ्या तुम्ही जवळ बसला, मला 4 गोष्टी ऐकायला मिळाल्या म्हणला. फार त्याला आनंद झाला हो. वारकरी नव्हता तो, बेळगावचाच आहे, पण निपाणीला चालला होता. म्हणजे महाराज तुम्हाला काही गोष्टी मी त्याला जाता जाता 1 तास जवळ प्रवचन केल्यासारखं कधी मी बोलत नाही गाडीत बरं का कोणाशी, कारण अशी बोलणारी माणसं भेटत नाहीत हो. भलतच विचारणारी भेटतात, लक्षात ठेवा. आळंदीत शिकत असताना बरीच मंडळी यायची, मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन यायची. ते मोठे लोक महाराजांना भेटायला गेले की ड्रायव्हर लोकांचं काम काय, विद्यार्थ्यांना भेटायचं. मी विद्यार्थ्यांना भेटायचं म्हणजे तुम्ही लग्न करणार का असंच राहणार, आता याचं काम आहे. अरे तू साहेबाला घेऊन आलाय, साहेबाचं महाराजांचं बोलणं होतंय, तिथं बस. याला परमार्थ म्हणजे काय माहिती, मग जाऊन विचारायचं. ते मग ते आम्हाला शिकवायचे बरं का. अवघड तुकाराम महाराजांनी संसार केला का नाही, आम्ही म्हणायचं अजून काय ठरवलं नाही. नाही अरे तुकाराम महाराजांनी संसार करून परमार्थ केला, तो संसार करून परमार्थ करा बरं का. असे गाडीचे ड्रायव्हर लोक आम्हाला सांगायचे भेटायला आल्यानंतर. सांगण्याचा भाव, पारमार्थिकाला पारमार्थिक बोलणारे भेटत नाहीत. या वेली वृक्षाला ज्यांनी सोयरे म्हटले, जग त्यांचं सोयरे नसेल का. जीवलग सोयरा सोयरा. म्हणून इथं न्योबाराय वर्णन करतात, काय आमच्या स्वामींचं वर्णन करावं. ते जीवलग आहेत, जगाचे तारक आहेत, आणि जगाचे सोयरे आहेत, असं त्यांचं अलौकिक जीवन आहे. माशा आमच्या स्वामींनी जीवनामध्ये काय केलं, हा प्रपंच त्यांनी भोगला, भोगून सर्व गोष्टीचा त्याग केला. आता त्याग केला आणि त्याग करून त्यांनी काय केलं, हरिभक्तीचा विचार मांडत असताना महाराज म्हणतात त्यांनी तो भोगून संपवला.
आता काय, आता त्यांनी कार्य केलं. काय कार्य केलं? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. प्रपंचाच्या संबंधाने जी जबाबदारी होती ती पूर्ण झाली. आता उरलो उपकारा पुरता. उर्वरित काळामध्ये महाराजांनी काय केलं? महाराजांचा प्रपंच फार दिवसाचा नव्हता बरं का. 42 वर्षाचं आयुष्य होतं तुकोबऱ्यांना. किती वर्ष त्यांनी प्रपंच केला असेल बघा. सगळं 42 वर्षामध्ये त्यांनी सगळं जगत उद्धाराच्या कार्यासहित कार्य आवरलं बरं का. आमची 42 ची डबल झाली, अजून काय मेळ बसलेला नाही. 42 चे डबल किती होत? 84. आणि त्यांनी फार महान कार्य केलं. निळोबाराय वर्णन करतात, हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जर काय महान कार्य केलं असेल तर हरिभक्तीचं महात्म्य जगाला सांगितलं. हरिभक्तीचं महात्म्य सांगितलं. आणि त्या हरिभक्तीचं महात्म्य सांगण्याकरता बघा महाराजांचे फार त्याच्याकरता विचार मांडलेला आहे. आवडे हे रूप गुजे हे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा. काय सांगितले? हरिभक्तीचं महात्म्य सांगितलंय. सदा माझी डोळे जडू तुझी मूर्ती रकुमाईचा पती सोयरिया. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवझे माझ्या. त्या हरिभक्तीचं महात्म्य काय हरिभक्ती तुकोबरांच्या जीवनामध्ये होती. एवढी हरिभक्ती त्यांच्या जीवनामध्ये होती. तुकोबरा म्हणता, देवा शेवटी मला आता एक तुला सांगायचं, मी भक्त तू देवा. जगामध्ये भक्ती वाढवण्याकरता ब्रह्मस्थितीचा त्याग केला. स्थिती नको ब्रह्मज्ञान.
एकाला विचारलं आंबे खाणार, हे अजिबात नको म्हटला. का? याला शुगर आहे ना. हा, त्यांनी ती भोगली, तो आनंद घेतला आणि विचार केला जगाला भक्तीचा आनंद देण्याकरता हे बाजूला ठेवावं लागेल. बाजूला नव्हे नव्हे तुकोबाराय म्हणतात बाजूला ठेवावं लागेल नव्हे, हा भक्तीचं महात्म्य सांगण्याकरताच आम्हाला पाठवलंय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा शिवित्वहार वाटे तो अनिका, घ्या रे होऊ नका रान हरी, भक्तीचा महिमा विशेष वाढविला. हा, जेवढं या भगवंताच्या भक्तीचं महात्म्य जगाच्या समोर सांगता येईल तेवढं सांगण्याकरता फार मोठा अट्टहास केला, एवढा मोठा अट्टहास केला देवा. हा, ही भक्ती जगामध्ये आज रुजवण्याकरता घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. आलो म्हणे तुका एकंदर सिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका आम्ही मी नामाचा धारक म्हणून आलोय. मी नामाचा धारक. हा, आम्ही त्या भक्तीला स्वीकारले आणि ती भक्ती आम्हाला संपूर्ण या जगतामध्ये प्रत्येकापर्यंत ती पोचवायची आहे. ती जर पोचवायची असेल तर काय करावं लागतं? काय करावं लागतं? आपण ती पहिल्यांदा करावी लागते. पहिल्यांदा करावी लागते आणि ती म्हणजे स्वतः त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि अनुभव घेऊन तो जगापर्यंत पोचवावा लागतो. बरं, त्या भक्ती करता त्या महात्म्याने काय काय केलं नाही? त्या हरिभक्तीचं महात्म्य जगाच्या समोर आज रुजवण्याकरता निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याला सगुण साकार केलं. निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याला सगुण साकार केलं. काय गरज होती? त्यांना काहीच गरज नव्हती. लक्षात ठेवा, ती एकटे भोगतच होते. पण निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार कशा करता केलं? आम्हा तुम्हाला भक्तीचा आनंद भोगण्याकरता. लक्षात ठेवा, भक्तीचा निर्गुणात भक्ती नाही. आणि सांगितलं देवा आम्ही यानेच तुला वश करू. भक्तीची या मापे मोजी
विशेष वाढविला. शेकडो प्रमाण देता येते काय त्यांनी भक्ती करता केलं. अरे तुकोबाराय म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुषाला लाळ घोटायला लागेल म्हटले. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती आत्मस्थित. कशाचं सामर्थ्य आहे? भक्तीच आहे, भक्तीच. हा नव्हे नव्हे, आम्ही ही भक्ती जगासमोर सिद्ध करण्याकरता काय केलं? भक्ती आम्ही केली. सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. म्हणजे ही भक्ती आज जगामध्ये विशेष रूपाने बर का शब्द वापरलाय. हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष रूपाने कार्य केलं बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे भक्ती तर माणसं करतातच, पण त्या भक्तीचं विशेषत्व जगाच्या समोर त्यांनी एवढं प्रगट केलं, एवढं प्रगट केलं. भले भले त्या भक्तीला आकर्षित झाले. बरोबर, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही त्यांच्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होण्यात नवल नाहीये. पण जे केवळ घटापटाच करत होते त्यांना वाटलं आपण भक्तीच करावी. बरं का, विशेष ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा त्या भक्तीविषयी प्रेम निर्माण व्हावं ही विशेषता आहे. ज्याच्या चित्तात नाही त्याला निर्माण करणे विशेष नाही. बरं का, आणि एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर प्रेम निर्माण होत नाही. प्रेम निर्माण होत नाही, पण तुकोबारायांनी हे जगामध्ये केलं. बरं का, हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष रूपाने त्यांनी भक्तीचं महात्म्य जगाच्या समोर प्रगट केलं. आज तुम्ही पहा, आपल्या संप्रदायाकडे पहा, म्हणजे काय हे महात्मे पंढरपूरला का गेले हो? वास्तविक तुकोबारायांच्या घराण्यामध्ये पंढरपूरचा देव घराकडे आलाय. पंढरीचा देव त्यांच्या घरी आलाय. लक्षात ठेवा, आज देहूमध्ये जी देवाची मूर्ती आहे ना, साक्षात देव मूर्तीच्या रूपाने तिथं प्रगट झालेलं. बरं का, माझा ज्यांच्या घरात देव आहे, घरातच भक्ती आहे, काय पंढरपूरला जायची गरज आहे का हो? पंढरपूरला जायची गरज आहे? गरजच नाही ना. त्यांच्या पूर्वजांनी एवढी भक्ती केली की त्या भक्तीचा परिणाम त्यांच्या करता देव देहूत आला. म्हणून आजही शुद्ध पक्षामध्ये देहूला वारी भरते. पुणे भागातील लोक पंढरपूरला येत नाही, देहूला येतात शुद्धामध्ये. का? देव तिथं आले. सोपं केलंय कधी? असा घरामध्ये देव आलेला तरी तुकोबाराय म्हणतात अरे पंढरपूरला गेलं पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे. काय वारी केली पाहिजे, तो वारीचा आनंद भोगला पाहिजे. पंढरीची वारी म्हणजे सगुण भक्तीचं एक विशेषत्व आहे. लक्षात ठेवा, सगुण भक्तीचं विशेषत्व आहे. आणि एवढं विशेषत्व त्यांनी सांगितलं. अरे बाबा, पंढरी कोणा करता निर्माण केली? आमच्या तुमच्या करताच निर्माण केली. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणी पंढरी निर्माण केली देवे. स्वतः महाराज पंढरपूरच्या वारीमध्ये प्रवृत्त झाले आणि जगाला त्यांनी प्रवृत्त केलं. होय होय वारकरी. एवढं नाही सांगितलं, देवाला सांगितलं, देवा वारी वारी पुष्कळ करतात हो. ही तुझी भक्ती आहे, या भक्तीमध्ये कधी खंड देवा होऊ देऊ नको. हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला. पुष्कळ तेवढं चरण तरी पूर्ण करतो. पुढची दोन पुढे. हरी भक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला. ज्ञान म्हणजे काय आणि विरक्ती म्हणजे काय हा ठेवा लोपलेला होता, झाकलेला होता. त्यांनी तो समाजाच्या समोर प्रगट केला. बरं का,
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून उघडोनी ठेवाय ठेवाय फार मोठा ठेवाय, लक्षात ठेवा. कारण ज्ञानोबांनी वर्णन केले परमार्थ करायचा ना, मग परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्यानी मित्र कोणाला करावं? वितरागते सारिका जोडोनी ठेविला असे सका, तो आगवियाची भूमिका सवे चाले. वैराग्यासारखा मित्र असावा बरं का. आमचे मित्र कसे असतात? तुमच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का. हा, असं बोललं जातं. आमचा जीव गेला तरी यांच्या केसालाही धक्का लागत नाही. महाराज म्हणतात हे खरी मित्र नव्हे. वितरागते सारिका, हा फार मोठा परमार्थातला ठेवाय, लक्षात ठेवा. हा, ज्यांना खराच परमार्थाचा आनंद भोगायचा आहे ना, महाराज म्हणतात हा ठेवा त्यांच्याकरता प्रगट केला. तुका म्हणे होता ठेवा वैराग्य रूपी ठेवा, विरक्ती रूपी ठेवा बरं का. हा, काय वैराग्य आहे, काय विरक्ती आहे, ही जगाच्या समोर त्यांनी प्रगट करून दाखवली. वरचं प्रमाण आहे वैराग्याची निष्ठा, आणि इथं विरक्ती ज्ञानाचा ठेवा बरं का. फरक आहे दोन्ही मध्ये. मी विचार केला, तिथं वैरागी शब्द आला, इथं विरक्ती शब्द आलाय. तिथं सांगण्याचा भाव वेगळा, इथं सांगण्याचा भाव वेगळा आहे. हा, शब्दही बदललाय निळबार यांनी. तिथं वैराग्य शब्द वापरला, इथं विरक्ती शब्द वापरला. आणि ती विरक्ती रूपी ठेवा आज आपण तुमच्या करता प्रगट केला, लक्षात ठेवा. ज्ञानोबांनी वर्णन केले विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेची नाही. अरे जर विरक्ती नसेल तर ज्ञान टिकत नाही बरं का. ज्ञान टिकत नाही. ती विरक्ती म्हणजे काय? आज तो फार मोठा परमार्थाच्या दृष्टीने ठेवाय, लक्षात ठेवा. आणि तो ठेवा त्यांनी जगाच्या समोर प्रगट केला. विरक्ती ज्ञानाचा. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? केवळ बोलणं म्हणजे ज्ञान नव्हे. बोलणं म्हणजे ज्ञान नव्हे. त्यांनी सांगितलं, बोललेलं अनुभवात येणं म्हणजे ज्ञान. या नावे अद्वैत खरे न करी रे संग राही रे निश्चय लागो निधी. फार सुंदर वर्णन केले तुकोबरांनी त्या अभंगामध्ये बरं का. अरे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? व्याख्या पाठ करणं म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हे. विवेकाची व्याख्या सांगणं, वैराग्याची व्याख्या सांगणं, शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, तितिक्षा म्हणजे काय, उपरम म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय. लोक म्हणतात कालच्या महाराजांनी फार ब्रह्मज्ञान सांगितलं. महाराज म्हणतात त्याचं काय खरं स्वरूप आहे ते जगाच्या समोर प्रगट केलं का? शब्दज्ञानी लोकांची संख्या वाढली आणि खरं ज्ञान लुप्त राहिलं. नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मने साधनी ही बुडविली. खरं ज्ञान काय आहे जगालाच कळलं पाहिजे. अरे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याचा देह सुद्धा ब्रह्मरूप होतो. ज्ञान ब्रह्मी भूत ब्रह्माचा अरे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. अरे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ विरक्ती ज्ञानाचा ठेवा.
हे पुस्तकात नाही ते ज्ञान, ते अनुभवात ते कसं येतं हा ठेवा आहे फार मोठा. तो जगाच्या समोर त्यांनी प्रगट केला बरं का. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला, आणि जेणेकरून जगाचा उद्धार झाला पाहिजे. जगाचा उद्धार झाला पाहिजे अ पासून ह पर्यंत, कंसात A to Z. या सगळ्यांच्या उद्धाराकरता काय केलं पाहिजे? एकच हायवे काढला पाहिजे. मोडोनिया वाटा ते कर्म बाजूला ठेवलं, योग बाजूला ठेवला, ज्ञान बाजूला ठेवलं, एक सर्वांनी या मार्गाने चाला. जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. जगाचा उद्धार झाला पाहिजे, आणि जगाचा उद्धार होण्याकरता सर्वांनी एकच कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. आणखी काय केलं? ज्या तुकोबरांच्या जीवनामध्ये काही लोकांच्या अंतःकरणामध्ये संभ्रम होता. त्याच्यामध्ये दोन वर्ग आहेत, एक निंदक होते आणि एक दुर्जन होते. तुकोबारे म्हणतात त्या निंदकाच्या अंतःकरणातला निंद्यपणा घालवला, आणि दुर्जनाच्या अंतःकरणातला दुर्जनपणा घालवला. हा जातनी सदा सजीव. जे निंदा करत होते, जे दुष्ट बुद्धीने बघत होते, त्यांच्या अंतःकरणातला संदेह हा निरसन केला. जी निंदा करत होते, जे दुष्ट बुद्धीने बघत होते, तेच त्यांची आता कीर्ती गाऊ लागले. कीर्ती तेच म्हणायला लागले, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला. त्यांच्या अंतःकरणामध्ये जी संतांच्या विषयी जी भावना होती, संदेह होता. संत काय, वाङ्मय म्हणजे काय, साधना म्हणजे काय, ह्या दांभिकपणा नाही आहे बरं का. सर्व प्रकारचा दांभिकपणा टाकून त्याच्यातून खरी शुद्ध भक्ती, शुद्ध साधना करून काय आपलं जीवन आहे, त्या जीवनातून आपल्याला त्या अवस्थेपर्यंत काय प्राप्त करता येते अवस्था, हे त्या लोकांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर आपाप सगळं गळून गेलं बरं का. महाराज म्हणतात अशांचा जय जयकार करायला नको. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकयाला तारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तेरा दिवस वया कोरड्याची अपार कविता शक्ती मिरवणी लोकी कीर्तन श्रवणे उद्धरती जनलोकी. बालवेश घेऊन श्री हरी भेटला, विधीचा जनिता तुझी आठवा दिदला. तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला, न तुके मुनी तुका नामी गौरविला. प्रयाण काली देवी विमान पाठविले, कधीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले.
मानव देह घेऊन निज धामा गेले निरामने सकळ संता तो शेविले. कमीत कमी 3 चरणाचा उच्चार तरी करावा. तेव्हा वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा दुसऱ्या चरणाचा विचार केला. आता 3रं चरण कुठे आपल्याला माहिती नाही. गोविंद महाराज म्हणले हे आषाढीपर्यंत असंच चालूंजी मध्ये दशमीला पंढरपुरात येईल. आता काय देवाच्या मनात आहे काय आपल्या हातात नाही. आपण काय ठरवलेलं नाहीये. आमच्या अंधूच्या मनात आलं त्यानं आपल्याला बोलवलं. त्यात बोलवण्यात पुढची ही आपली वाट चालू आहे. तेव्हा झालेली सेवा जगद्गुरु श्री तुकोबारांच्या चरणी सकल संतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि अशा संतांच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये अढळ निष्ठा राहावी आणि त्यांच्या पावलावरती ठेवून जेवढं आपल्याला जीवनामध्ये काही करता येईल तेवढी करण्याची सद्बुद्धी सामर्थ्य सात्विक धैर्य त्या महात्म्याने तुम्हाला द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संतीन रंगभूत युक्ती मोहया उपदेश तुमचे बडबडी दोषेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम.